गायकवाड आयोगाच्या शिफारसीचं उल्लंघन करून तेव्हा 50% वरचं आरक्षण फडणवीस सरकारने दिलं होतं। माननीय हायकोर्टाने या आरक्षणाच्या सगळ्या बाजूची नीट तपासणी केली होती, परंतु राज्य सरकारने तो निकालही पूर्णपणे राबवला नाही। तर राज्यामध्ये जे पूर्वी आरक्षण चालू होतं, जसं महाराष्ट्रातही 67 पासून ओबीसी यादी होती, 61 पासून व्हीजेएनटीची यादी होती आणि त्या जुन्या यादी राज्यापुरत्या होत्या, सगळ्या अनेक राज्यात होत्या। त्यांनाच फक्त केंद्रात आरक्षण एक्सटेंड करण्यात आलेलं होतं, मंडल आयोगाप्रमाणे आरक्षण दिलेलं नव्हतं। फडणवीस सरकारने 2018 मध्ये मराठा समाजाला 16% एसीबीसी आरक्षण दिलं होतं। न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा एक बेस्ट अहवाल त्यांच्या हाताशी होता, परंतु गायकवाड आयोगाच्या शिफारसीचं उल्लंघन करून तेव्हा 50% वरचं आरक्षण फडणवीस सरकारने दिलं होतं आणि तरी सुद्धा हायकोर्टमध्ये ते टिकलं होतं। त्याचं एकमेव कारण असं की माननीय हायकोर्टाने या आरक्षणाच्या सगळ्या बाजूची नीट तपासणी केली होती आणि गायकवाड आयोगाचा त्यांनी अभ्यास तर मांडलेला आहेच त्यांच्या जजमेंटमध्ये। त्याशिवाय मराठा समाजाला गेली 60 वर्ष जे अहवाल आलेले आहेत त्यांचा खोटा आधार देऊन किंवा त्या अहवालात नसलेली माहिती सांगून मराठा समाजाला आरक्षणाबाहेर ठेवण्यात आलं आणि कोणतंही जस्टिफिकेशन नसताना या समाजाला आरक्षणाबाहेर ठेवलं। हाच एक विशेष अपवादात्मक परिस्थितीचा प्रसंग आहे, अशी भूमिका माननीय हायकोर्टाने तेव्हा घेतली होती आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण तेव्हा 50% वरचं असूनही त्यांनी ते मान्य केलं होतं, परंतु राज्य सरकारने तो निकालही पूर्णपणे राबवला नाही। माननीय हायकोर्टाने ते जे आरक्षण 50% वरचं मान्य केलं होतं ते तात्पुरतं मान्य केलं होतं। त्यासाठी इंदिरा साहनीचा आपण विचार करावा लागेल। माननीय सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसची जी केस होती इंदिरा साहनीची, असा गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की मंडल आयोगाच्या आधारे इंदिरा साहनीचं जे आरक्षण आहे ते टिकलं होतं, असं अजिबात नाहीये। मुळातच मंडल आयोग हा कोणत्याही स्तरावर संसदेने मान्य केलेला नव्हता, स्वीकारलेला नव्हता। आर्टिकल 340/3 नुसार त्याला संसदेत मान्यता मिळालेली नव्हती आणि शिवाय माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा मंडल आयोग खारिज केलेला आहे आणि आमच्या समोर फक्त ऑगस्ट 2090चं जे व्हीपी सिंगाचं ऑफिस ऑर्डिनन्स आहे, म्हणजे एक जीआर टाइप एक आदेश आहे, त्याच्यानुसार ते आरक्षण मान्य केलं होतं। परंतु जी यादी त्यावेळेला मान्य केली होती इंदिरा साहनीमध्ये, ती यादी काही मंडल आयोगातली नव्हती मान्य केली। तर राज्यामध्ये जे पूर्वी आरक्षण चालू होतं, जसं महाराष्ट्रातही 67 पासून ओबीसी यादी होती, 61 पासून व्हीजेएनटीची यादी होती आणि त्या जुन्या यादी राज्यापुरत्या होत्या, सगळ्या अनेक राज्यात होत्या। त्यांनाच फक्त केंद्रात आरक्षण एक्सटेंड करण्यात आलेलं होतं, मंडल आयोगाप्रमाणे आरक्षण दिलेलं नव्हतं। हा इतिहास याच्यासाठी सांगायचा आहे की माननीय हायकोर्टाने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये ज्या याद्या वापरल्या होत्या, त्या याद्या ज्या आहेत त्या याद्यातील जातींचं बॅकवर्डनेस तपासलेलं आहे की नाही, त्यांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासलेलं आहे की नाही, याचं परीक्षणही केलेलं नव्हतं। किंबहुना त्या राज्याच्या याद्या कोर्टासमोर नव्हत्या, केवळ मोघम राज्यातली यादी केंद्रात देऊ असं म्हटलं होतं, पण अनेक राज्यामध्ये आरक्षण चालूच नव्हतं, अनेक राज्यात याद्या नव्हत्या। मग तेव्हा काय करायचं? म्हणून कोर्टाने सांगितलं की आम्ही एक आयोग नेमतोय, नंतर त्याचं परीक्षण करू, पण आता आधी आरक्षण चालू करा। का तर 40 वर्ष या समाजाला आरक्षणाबाहेर ठेवलं, असा एक दयाभाव, लेनियन्सी अशी स्वीकारून माननीय सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण मान्य केलं होतं इंदिरा साहनीमध्ये। त्यामुळे इंदिरा साहनी हे आरक्षणाचं बायबल आहे हे लोकांना सांगण्यासाठी आहे। इंदिरा साहनीने त्यांच्या निकालाला ते बायबल लागू केलेलं नव्हतं आणि त्या याच्यावरती त्या लेनियन्सीचा आधार घेऊन, त्या दयाभावाचा आधार घेऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा एक दयाभाव दाखवला होता की 60 वर्ष मराठा समाजाला या ना त्या कारणाने आरक्षणाबाहेर ठेवलेलं आहे आणि हाच एक विशेष अपवादात्मक परिस्थितीचा प्रसंग आहे। शिवाय हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला ठरलेला आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात 50% वरचं आरक्षण त्यांनी मान्य केलं होतं।
त्यांनी आदेश दिला होता, स्पष्ट आदेश दिला होता मुंबई हायकोर्टाने, की लवकरात लवकर माननीय राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग कायदा जो आहे त्याच्या कलम 11 नुसार राज्यातील विद्यमान ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आरक्षणाचं तपासणी करावी, पुनर्अभ्यास करावा आणि त्यातील प्रगत जातींना बाहेर काढावं आणि मराठ्यांचं आरक्षण 50% आत आणावं, असा आदेश स्पष्टपणे हायकोर्टाने दिलेला होता. परंतु झालं असं की माननीय सरकारने ते काही मान्य केलं नाही आणि सरकारने त्याच्यावर कार्यवाही न केल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर त्याच्यामध्ये आणखी मुद्दे ऍड झाले. म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय केवळ 50% वरचा होता म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल तसा नाही आलेला. तर पुढे गेल्यानंतर आणखी एक विषय ऍड झाला, तेव्हा विनायकराव मेटे यांनी केस टाकली नंतर सुप्रीम कोर्टामध्ये की 102वी घटना दुरुस्ती रद्द करण्यात यावी, कारण या आरक्षणाच्या निकालाला 102व्या घटना दुरुस्तीचा सुद्धा पदर होता. माननीय हायकोर्टाने तेव्हा ते मान्य केलं नव्हतं की 102व्या घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार गेलेले आहेत, ह्या हायकोर्टाने मान्य केलेलं नव्हतं. परंतु सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली की 102व्या घटना दुरुस्तीचा सुद्धा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून 50%च्या वरचं आरक्षण हा अर्धा निकाल आहे मराठा आरक्षणाच्या विरोधातला. पण मुख्य अजून अर्धा निकाल काय आहे, तर 102वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने व्हॅलिड ठरवलेली आहे, अपहेल्ड केलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे एससीसी सिरीज मध्ये जे आता व्हर्डिक्ट अवेलेबल आहे, जजमेंट अवेलेबल आहे, त्याचं 183 पॅराग्राफ, त्याचा 194.1, 194.2, 194.3, 194.4, 194.5 असे पॅराग्राफ्स आणि 222 क्रमांकाचा पॅराग्राफ आणि 226 क्रमांकाचा पॅराग्राफ, हे पॅराग्राफ जे आहेत त्या मराठा आरक्षणाच्या विरोधातल्या निकालामध्ये ते पॅराग्राफ फार महत्वाचे आहेत. त्याच्यानुसार 102व्या घटना दुरुस्तीला अपहेल्ड केलेला आहे. 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ समजून घ्या. 102व्या घटना दुरुस्तीने राज्याचे जे आरक्षण देण्याचे अधिकार होते ते काढून घेण्यात आलेले होते. म्हणून 102वी घटना दुरुस्ती अपहेल्ड केल्यामुळे, मान्य केल्यामुळे राज्याला अधिकार नव्हता आरक्षण देण्याचा, असा मुद्दा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने घेतला. हा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता 102व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 338B, आर्टिकल 342A आणि आर्टिकल 366(26)(c) असे 3 नवे कलम घालण्यात आलेले आहेत. तर त्यावेळेला राज्याला अधिकार नाही 102व्या घटना दुरुस्तीने असा निकाल आल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने नंतर 2021च्या नोव्हेंबर मध्ये घटना दुरुस्ती केली 105वी आणि राज्याचे अधिकार अबाधित ठेवावेत असं त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केली आणि 342A नुसार आणि 338B चं प्रोव्हिजिओ आहे 9व्या सेक्शन नंतर, त्याच्यानुसार राज्याला पुन्हा अधिकार असतील आरक्षण देण्याचे राज्याच्या यादीपुरते, असं 105व्या घटना दुरुस्तीने ठरवलं. म्हणजे आता काय घटनात्मक पोझिशन आहे, तर आता घटनात्मक पोझिशन अशी आहे की राज्याला लागू होणारा कलम 342A आहे आणि 366(26)(c) आहे. हे 2 कलम घटनेमध्ये आलेले असल्यामुळे आता राज्यातल्या विद्यमान आरक्षणाचा नव्याने विचार करावा लागतोय. हे कलम 2018 मध्ये नव्हते. म्हणजे त्यावेळेला मुख्य मुद्दा असा आहे की 105वी घटना दुरुस्ती तेव्हा नव्हती, राज्याला अधिकार नव्हते असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. पण आता राज्याला अधिकार आहेत आणि आता राज्याने जे आरक्षण द्यायचं आहे ते कोणतं द्यायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. राज्यामध्ये आता 4च आरक्षणाचे प्रवर्ग घटनात्मक आहेत आजच्या घडीला. पहिला आहे एससीचा शेड्यूल कास्ट, दुसरा आहे एसटी शेड्यूल ट्राइब्स, तिसरा आहे ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि चौथा आहे एसईबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. मग राज्यामध्ये आता 105व्या घटना दुरुस्तीनंतर 342A कलम जर लक्षात घेतलं, 15(6) आणि 16(6) हे कलम लक्षात घेतले, 341-42 जर लक्षात घेतले, तर मग राज्यामध्ये आता एसटी, एससी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी
हे 4च प्रवर्ग फक्त राज्यात आता घटनात्मक आहेत. आणि आता राज्यात किती टक्के आरक्षण घटनात्मक आहे? तर एससीचं 13%, एसटीचं 7%, ईडब्ल्यूएसचं 10% आणि एसीबीसीचं 10%. ह्या 4 प्रवर्गांचं 40% आरक्षण फक्त राज्यामध्ये आता घटनात्मक आहे. आता हा मुद्दा मी सांगतोय म्हणून महत्वाचा नाहीये. या मुद्द्याची चर्चा सुरू झालेली आहे. मराठा आरक्षणाची जी मागे आता सुनावणी झाली मागच्या महिन्यामध्ये, तर विरोधी पार्टीने सगळे त्यांचे मुद्दे मांडून झालेले आहेत एसीबीसी आरक्षणाबाबत. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माननीय वरिष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांनी हा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे. आणि त्यानुसार राज्यामध्ये जे विद्यमान ओबीसीचं प्रवर्ग आहेत किंवा त्यांचं आरक्षण जे आहे ते कॉन्ट्राडिक्टरी टू आर्टिकल 342A आणि 366(26)(c) असे आहेत. म्हणजे ते अल्ट्रा व्हायरस आहेत. राज्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी आरक्षणाचे जे नियम आहेत, कायदे आहेत, ते आता 342A आणि 366(26)(c) या 2 आर्टिकलला अल्ट्रा व्हायरस आहेत असं त्यांनी मांडलेलं आहे आणि हे वास्तव आहे. त्यामुळे आजची पोझिशन राज्यातली काय आहे? राज्यामध्ये आज घटनात्मक आरक्षण केवळ 40% आहे. त्यामुळे एसीबीसी मराठा समाजाचा आरक्षणाचा जो कायदा आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे आरक्षणाचा कायदा जो आहे आणि हे आरक्षण जे आहे हे 342A खाली देण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या कायद्यात हे नसायचं. 342A खाली दिलेलं आरक्षण असल्यामुळे राज्यामध्ये एसईबीसी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं आरक्षण हे घटनात्मक आहे. आता आपण पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे येऊ. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये परिच्छेद पॅराग्राफ 183, 194.125 आणि 222 आणि 226 अशा पॅराग्राफ अंतर्गत म्हणजे 183 मध्ये तर स्पष्ट आदेश दिलेला आहे माननीय न्यायालयाने, वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाने, की जोपर्यंत एसीबीसीचं नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आम्ही हे विद्यमान ओबीसीच्या याद्या चालू ठेवायला परवानगी देत आहोत. कारण गोंधळ निर्माण होईल म्हणून. ज्या दिवशी एसीबीसीचं नोटिफिकेशन निघेल त्या दिवशी या याद्या पुन्हा राज्याला रद्द कराव्या लागतील आणि जर आरक्षण द्यायचं असेल तर आयोगाकडे पाठवून त्या यादीतल्या समूहांचं मागासले पण तपासावं लागेल, त्यांचं शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासावं लागेल, त्यांची लोकसंख्या तपासावी लागेल आणि ते पात्र ठरत असतील तर न्यायाप्रमाणे त्यांना एसीबीसी प्रवर्गामध्ये पुन्हा घेतलं जाऊ शकतं. परंतु विद्यमान आरक्षणातल्या यादीचं पुनर्क्लासिफिकेशन, पुनर्आयडेंटिफिकेशन, पुनर्नोटिफिकेशन, पुन्हा क्लासिफिकेशन, पुन्हा आयडेंटिफिकेशन, पुन्हा नोटिफिकेशन करावं लागेल असा आता घटनेतल्या तरतुदींचा आदेश आहे. त्यामुळे मी सगळ्या ज्या वैधानिक काम करणारे वकील बांधव आहेत किंवा माजी न्यायमूर्ती असतील किंवा न्यायमूर्ती असतील किंवा समाज बांधव असतील, या सगळ्यांना विनंती करतो की ही घटनात्मक तरतूद समजून घ्या. 50% वरचं आरक्षण मराठ्यांचं आहे अशी शिवी मराठा आरक्षणाला देऊ नका. जे महाराष्ट्रामध्ये घटनात्मक आरक्षण 40% शिल्लक असताना नव्या घटना दुरुस्तीनुसार तुम्ही 50% वर आरक्षण मराठ्यांचं आहे असं म्हणणं मुळातच घटनेचं उल्लंघन आहे. आणि जे आरक्षण कायदेशीर नाही त्याला कायदेशीर म्हणत राहणं हा सुद्धा मला वाटतं चुकीचा भाग आहे. मग आता उद्या लगेच ओबीसीचं आरक्षण रद्द व्हावं असं वाटतं का? तर मला असं वाटत नाही. पण ते तसंच चालू राहू शकतं का? तर तसंही ते चालू राहू शकत नाही. त्याच्यासाठी सरकारने न्यायालयाला सांगावं लागेल की आम्ही ओबीसीचं जे विद्यमान आरक्षण आहे त्याला 1-2 वर्षात आयोगाकडे पाठवतो, आयोगाकडून अहवाल घेतो, जे पात्र वर्ग असतील त्यांना एसीबीसीत घालतो, जे पात्र नसतील त्यांना बाहेर काढतो, असं नवीन सगळं क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन, नोटिफिकेशन करायची प्रक्रिया करावी लागेल. ती करण्यासाठी 1-2 वर्ष कालावधी लागेल. तेवढा कालावधी आम्हाला मिळावा असं न्यायालयाला जर सरकारने सांगितलं तर त्या आरक्षण सुद्धा चालू राहू शकतं. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 50% वर एसीबीसी आहे म्हणून ते रद्द करायचं आणि जे खरं घटनाबाह्य आहे ते चालू ठेवायचं, त्याच्याबद्दल भ्र काढायचं नाही
असं करणं हा घटनाद्रोह आहे. मुळातच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन केलेलं आहे आणि कंटेम्प्ट केलेला आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केलेला आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारने याचा अभ्यास करावा आणि जे राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांना हा प्रश्न विचारला होता, तिसरे जे बेंचमध्ये आहेत त्यांनी, की हे जे 342 ए आहे त्याच्यानुसार या याद्यांचं पुन्हा तपासणी आवश्यक आहे की नाही. तर अधिवक्ता त्या ठिकाणी खोटं बोलून त्यांनी वेळ मारून नेलेली आहे. परंतु त्यांनाही हे माहिती आहे की हे आता विद्यमान ओबीसी एसबीसी व्हीजेएनटी आरक्षण आता रद्द झालेलं आहे. त्याला आयोगाकडे पाठवण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही वेळ फक्त मागून नेऊ शकता, पण कुठल्याही परिस्थितीत एससीबीसी जे कायदेशीर आरक्षण आहे, घटनात्मक आरक्षण आहे, ते रद्द करण्याची भाषा करता येणार नाही. ही भूमिका सगळ्यांनी घ्यावं लागेल, तरच न्याय सिद्ध झाला, तरच न्याय लागू झाला असा त्याचा अर्थ होईल. काल काय परिस्थिती होती ती असेल, आज तशी परिस्थिती नाही. जर घटना दुरुस्ती लागूच करायची नाही तर ती घटना दुरुस्ती केली कशाला? 342 हे कलम घातलं कशाला घटनेमध्ये? 366 26 सी घातलं कशाला घटनेमध्ये? त्या कलमांना अर्थ आहे आणि कुठल्याही परिस्थितीत घटनेतली जी तरतूद असते, घटनेतले जे आर्टिकल असतात ते सुपेरियर असतात एक्झिस्टिंग कायद्याच्या तुलनेत. त्यामुळे घटनेच्या तरतुदीला जे अल्ट्रा व्हायरस असतात, विरोधी असतात, ते रद्द होत असतात. हा न्याय लागू होतो. त्यामुळे सर्व बांधवांनी या मुद्द्याकडे लक्ष द्यावं. ओबीसीचं आरक्षण रद्द करा अशी मागणी या निमित्ताने मी करीत नाही, पण घटनात्मक पोझिशन समजून घ्या. सगळं आरक्षण आता सगळ्या समाजाचा अभ्यास करावा, सगळ्या समाजाच्या आरक्षणाची पुनर्रचना करावी, सगळ्या समाजाची लोकसंख्या तपासावी, पात्रतेनुसार, गरजेनुसार, परिस्थितीनुसार आरक्षणाचे वाटे करावे, सामाजिक न्याय प्रस्थापित करावा, या सगळ्याला माझा पाठिंबा आहे. परंतु मराठा समाजाचं आरक्षण 50% वरचं आहे म्हणून ते रद्द केलं पाहिजे आणि आमचं बेकायदेशीर घटनाबाह्य आहे तरी चाललं पाहिजे, ही भूमिका आता चालू नये. एवढंच माझं या निमित्ताने सांगणं आहे. तर सगळ्या बांधवांना, वकील बांधवांना विशेषत्वाने, निवृत्त न्यायमूर्ती असतील त्यांना आणि जे न्यायमूर्ती असतील त्यांना माझी विनंती आहे या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून, की न्याय प्रस्थापित व्हावा. सरकार जर त्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसेल, त्यावर भूमिका घेत नसेल, तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाच्या निकालाचं अवमानना आहे ही. हे गृहीत धरून सरकारला तसे आदेश दिले गेले पाहिजे. यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे आणि आर्टिकल 342 ए आणि आर्टिकल 366 26 सी यांचा काय अर्थ आहे, त्यांची अंमलबजावणी करायचं बंधन आहे की नाही, मग नसेल तर त्याला अर्थ काय उरला ते नवीन घटनेत घालायला? हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि हे विचारात घेऊन समाजात न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. एवढीच या निमित्ताने माझी सर्व बांधवांना विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय.